मराठी इंडस्ट्रीमधला हरहुन्नरी अभिनेता संतोष जुवेकर कोणत्या ना कोणत्या विषयामुळे सतत चर्चेत असतो. सध्या संतोष त्याच्या आगामी मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. पण गेल्या वर्षी तो एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत होता, ते म्हणजे ट्रोलिंग. एका मुलाखतीत संतोषने आपल्या छावा चित्रपटाच्या सेटवरचे मैत्रीचे किस्से सांगितले होते. तसंच अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका साकारत असल्यामुळे त्याच्यासोबत मी बोलत नव्हतो अशाही अनेक गोष्टी त्याने शेअर केल्या होत्या. यामुळे त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. पण नुकतंच मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कलाकृती मीडियाच्या खायचं काम आहे का या कार्यक्रमात पुन्हा एकदा ट्रोलिंग या विषयावर संतोषने भाष्य केलं. या कार्यक्रमात संतोषला प्रश्न विचारण्यात आला की मध्यंतरी तुझी आणि अक्षय खन्नाची मैत्री खूपच चर्चेत आली होती, पण त्यानंतर जे मीम्स तयार केले गेले त्यावेळी तू त्यावर कसा रिएक्ट झालास. यावर संतोषने उत्तर दिलं की माझी आणि अक्षय खन्नाची काही मैत्री वगैरे नाही, तर मी त्याचा चाहता आहे. मला तो खूप आवडतो, पण जे काही माझ्याबद्दल झालं, जे काही समोर आलं त्यावरून एकच वाटतं की आपल्याकडच्या लोकांचे पेशन्स संपले. लोक काही बघत नाहीत, ऐकत नाहीत आणि त्यावर आपली विधानं देत बसतात. पुढे बोलताना तो म्हणाला की आता जे झालं ते झालं, पण खरंच सुरुवातीला मला खूप वाईट वाटलं. असं काहीतरी माझ्यासोबत पहिल्यांदाच झालं होतं. पण मला सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटलं जेव्हा आईला हे ट्रोलिंग बद्दल कळलं, भावाला कळलं, कारण त्यांना हे सगळं माहितीच नव्हतं. नंतर त्याचा माझ्या आईलाही प्रचंड त्रास झाला. यानंतर संतोषने सांगितलं की काही लोक कमेंट्स मध्ये लिहायचे, याला इतकं ट्रोल केलं, आता हा घेणार फास. आता मी तसं काही करणार नाहीच, पण माझे आई वडील सोशल मीडियावर हे सगळं वाचतात, त्यांना याचा किती मानसिक त्रास झाला असेल. यानंतर अभिनेता अभिजित चव्हाण देखील यावर म्हणाला की सुरुवातीला ठीक होतं, पण नंतर ट्रोलिंगची भाषा बदलली आणि ती पर्सनलवर आली. शिवीगाळ वगैरे सुरू झालं, जे चुकीचंच होतं. अगदीच सचिन पिळगावकरांसारखा मोठा माणूस, इतका कर्तृत्व संपन्न माणूस, तरी त्यांचा पण छळ केला गेलाच ना. इतकं नका करू, समोरच्या व्यक्तीची डिग्निटी विसरू नका. खूप दिवसानंतर संतोष जुवेकर त्याच्यासोबत झालेल्या ट्रोलिंगवर व्यक्त झाला. यावेळी मामाच्या गोव्याला जाऊया चित्रपटाची पूर्ण टीम उपस्थित होती. लेखक दिग्दर्शक विजू माने, अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण ही सर्व मंडळी यावेळी विविध विषयांवर व्यक्त झाली. दरम्यान मामाच्या गोव्याला जाऊया हा चित्रपट 31 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.